वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे शिवाजी चौकात भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय। दुपारी 12 वाजतापासून त्यांनी उपोषण केलंय। आर्वीत 2133 घरकुल धारकांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दिलासा देण्याचं काम केलं। त्यासाठी 33 कोटी मंजूर केले होते, पण अद्याप 29 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळालेला नाही। निधी न मिळाल्याने अनेक घरकुल अर्धवट आहेत, त्यामुळे 29 कोटी 26 लाख रुपयांचा निधी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी द्यावा, या मागणीसाठी आमदार केचे यांनी उपोषण केलंय। आंदोलनात नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, नगरसेवक, घरकुल लाभार्थ्यांची उपस्थिती होती। या शहरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना जे आर्वी शहरामध्ये 2133 घरकुल धारकांना दिलासा देण्याचं काम या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या वेळोवेळी मागणीनुसार त्यांनी मान्य केली। साधारणतः 33 कोटी 503 लाख या शहरातील जनतेकरिता आणि त्यांचं घरकुल पूर्णत्वास जाण्याकरिता पाहिजे होते, परंतु अजूनपर्यंत शासनाच्या माध्यमातून त्यापैकी 29 कोटी 261 लाख मंजूर होणे बाकी आहेत। त्यामुळंच या ठिकाणचा जो गरीब लाभार्थी आहे, घरकुल लाभार्थी आहे, त्यांचं अर्धवट घर पडून आहे। अनेक घरकुल लाभार्थी भाड्याच्या घरामध्ये राहते आहे, त्यांच्याकडून भाडे भरणं होत नाही, डोक्यावर शेत नाही, अर्धवट अवस्थेमध्ये घरकुल असल्यामुळं ही सर्व त्यांची राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याला दिलासा देण्याचं काम एक भारतीय जनता पार्टीचा आणि या विभागाचा आमदार या नात्यानं माझं कर्तव्य आहे। त्यासाठी हे जे आपण लाक्षणिक उपोषण करतो आहे, विधिमंडळाचं 5 तारखेपासून अधिवेशन आहे। या 5 तारखेच्या होणाऱ्या अधिवेशनमध्ये हा 29 कोटी 261 लाखाचा निधी ताबडतोब वितरित झाला पाहिजे, जेणेकरून आमचा गरीब माणूस जो घरकुलधारक आहे, जो आज बेवारस अवस्थेमध्ये पडून आहे, दुसऱ्याच्या घरामध्ये राहते आहे, अर्धवट घरकुल पडून आहे त्याचं, आणि पाण्यामध्ये तो भिजतो आहे, अशा अवस्थेत त्यांची एक महत्त्वाची मागणी आहे नात्यानं या अधिवेशनमध्ये निश्चितपणे हा प्रश्न लावून धरण्याच्या कारणानंच हे लाक्षणिक उपोषण आपण करतो आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।